घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हेर पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। शर्या थांब. कुठे जातीस? अगं वेडी आहेस का तू? सोड ना पर्स माझी. मी सोडणार नाही तुला. तू माझा संसार उद्ध्वस्त केलाय. तू जिम्मेदार आहेस याला. अगं वेडी आहेस का? मी एकटीने काही नाही केलं. सोड माझी पर्स. तू माझ्या नवऱ्याला नादाला लावलेस. अशी सोडायची नाही मी तुला. त्या दिवशी मॉल मध्ये चांगलं सुतवायला पाहिजे होतं तुला. ते कामातच पुरं करते. थांब. ओ गॉड लीव मी. सोडणार नाही तुला मी. हेल्प हेल्प. शन्या शन्या थांब. शन्या शन्या अरे भैया हटो. शन्या भैया क्या कर रहे हो? अरे शनाया कुठे गेली? तर खाली भेटते म्हणाली होती. फोनही उचलत नाही. फोन उचल शनाया. माझ्या पायाला सगळं दूध सांडलं माझं तर. चक्कर आली चक्कर त्यांना. अहो बाई अहो काय झालं? अरे पाणी आणा कोणीतरी पाणी. ओ बाई तुम्हाला बरं वाटतंय ना? काय झालंय? बाजूला वा. मला बघू द्या काय झालंय. राधिका ताई
अगं ताई असं काय झालं? असं असं रस्त्यात कशी चक्कर आली तुला? हा प्रज्ञा काय करतेस तू इथे? काय कुठे गेली? कोण ती? ती मला दिसून नाही राहिली. अगं कुठे गेली ती? कोणाला शोधतेस तू? मला तिच्या मागे जायचं. अगं कोण? बरं तुला पाणी हवंय का? नाही, बरं वाटतंय तुला? मला तिला शोधून दे. तू एक काम कर, तू उठ आधी. दादा, इथे एक बाई येईल, तिला प्लीज वरती येऊ देऊ नका. क्या मैडम? हे भगवान, यहाँ पे एक औरत आएगी लंबी चोटी वाली, प्लीज उसको ऊपर आने मत देना प्लीज. ठीक है. समझे ना आप ठीक से? हाँ समझा. ओके. बरं वाटतंय तुम्हाला? हो. आता मला बरं वाटून राहिलं. चल येते मी. हो ताई, कुठे चाललंय? आता खरंच बरं वाटून राहिलं. मला घाई आहे, मी निघते. हा? ताई तुम्ही ऐका माझं, बघा तुम्हाला नीट चालता येत नाहीये, तोल जातोय तुमचा आणि हाताला खरचटलंय. आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया. अगं आता बरं आहे, थोडंसंच तर लागलंय. मी तुमचं काही ऐकणार नाहीये, तुम्ही माझं ऐका. तुम्ही माझ्या घरी चला. नाही नाही नाही, मी जाते आता. प्रज्ञा आता नको ताई बोलू. हा? प्लीज माझ्या घरी चला. आणि तुम्ही कोणाला तरी शोधत होतात म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. असं मी तुम्हाला एकटं नाही जाऊ देऊ शकत. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला. हे बघ तू आता ड्युटीवरती आहे ना, तू आधी ड्युटी कर. हा, मी जाईन ना रिक्षाने. हा, पण अहो तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवणं ही सुद्धा माझी ड्युटीच आहे ना. तुम्ही ऐका माझं, तुम्ही माझ्या घरी चला. आणि तुम्हाला असं एकटं सोडलं ना तर आई घरात घेणार नाही मला. प्रज्ञा अगं जाऊ दे ना ग मला. तुम्ही इथे थांबा, मी रिक्षा घेऊन येते. बाळा अगं मी जाईन ना. हा, मला हे घ्या, बघा बरं तुमचा मोबाईलही फुटला. तुम्ही हे नीट करा, मी आलेच रिक्षा घेऊन. प्रज्ञा अगं, ईशाने माझ्या हातातनं सटकली, पण मी तिला सोडायची नाही. एक ना एक दिवस तिला या राधिकाशी सामना करावाच लागेल. तिची गाठ माझ्याशी आहे. चला चला, मी रिक्षा घेऊन आली आहे. तुम्ही चला माझ्या घरी चला. काही प्लीज आता मला काही ऐक ना माझं तू. तू ऐक फक्त. प्रज्ञा अगं खरंच मी बस बस. ऐक तू माझं. मी जाते ना घरी. हा? अगं मी जाईन ना दवाखान्यामध्ये. आपण बोलूया. हॅलो हॅलो बच्चा, अगं कुठेस तू? मी इथे वाट बघत होतो. आपल्याला जायचं होतं ना एकत्र. तू गेलीस कुठे अचानक? एनिथिंग रॉंग? घरी I'm so scared. काय झालं? काय घाबरायला? तू आहेस कुठे आता? घरी आहे माझ्या. घरी? अगं तू घरी काय गेलीस? आपल्याला जायचं होतं ना. आणि तुला मी कॉल लावतोय, तू उचलतही नाहीयेस. ऐकून तर घे ना माझं. मी आपल्या ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये उतरले तर तिकडे बायको आली होती तुझी. हा मग? हा मग काय, आणि तुझी ती बिंडूक बायको एकदम मारके बपेलो सारखी अंगावर धावत आली माहितीये माझ्या. जशी काय माझीच वाट बघत होती ती तिकडे. गॉड, मी इतकी घाबरले माहितीये. तिने खूप पाठलाग केला माझा आणि मी धावत तिकडे आले आता. गॉड गॅरी, आय एम सो स्केर्ड. एक मिनिट, तुला घाबरायची काही गरज नाहीये. मुळात तिला घाबरायचं काही कारणच नाहीये. आणि तुला जर प्रॉब्लेम होता तर माझी वाट बघायची ना. मी एनिवे खाली येत होतो, नाही तर वर निघून यायचं. तिथून निघून काय गेलीस अचानक? हे बघ, त्या राधिकाला मी हाकलून दिलं असतं. ती तुझं काही वाकडं करू शकत नाही. ओके? God knows yaar, but there is something scary about her. She is very dangerous. आणि माझा हात कसा पिरगळला होता आठवतंय ना? आणि माझी पर्स पण तोडली माहितीये आज. गॉड यार, तुझी बायको येडी आहे यार. आता ते दे ना सगळं सोडून. आय एम सॉरी फॉर दॅट. पण आता तू येतेस की नाही? मग नाही 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 नाही, मी नाही येणार. ती जर का खालीच थांबली असेल तर? वॉचमनला सांग. घाबरतेस काय? चल निघ बरं पटकन, की मी एकटाच जाऊ. ते चिडू नको यार. ठीक आहे, येते मी. पण मग मला शॉपिंगला पण न्यायचं. हो, ते बघू आपण आल्यावर. तू निघ बरं आधी. चल लवकर ये. ओके, लव यू. लव यू बच्चा. बाय. बाय.
राधिका पण ना, अजून कशी आली नाही ही? मला तर काहीच कळत नाहीये. सकाळपासून बाहेर गेली, अजून घरी आलेली नाही. आता यांनी काही विचारलं तर काय सांगू? ती पण ना आधी स्वतःच्या घरी भांडणं करून आमच्या घरी आली. आता हिच्यामुळं आमच्याकडे काही वाद व्हायला नकोत. फोन आहे. हॅलो, काऊन ग एवढा वेळ काऊन लागला फोन उचलायला? अहो मी आत होते ना म्हणून. बोला ना. सगळं ठीक आहे ना? हो हो ठीक आहे ना सगळं. बाली कशी आहे? ती ठीकच आहे. सावरली ना आता? आत्ताच यांना सांगितलं तर टेन्शन येईल आणि तिथलं सगळं काम सोडून हिच्यासाठी इथे येते. नको, असं नकोच करायला. हॅलो चित्रा, काय म्हणून राहिलो मी? हॅलो हॅलो, ऐकू येतं ना चित्रा? हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो, अहो तुमचा आवाजच येत नाहीये. हॅलो. काय झालं? हा हा, बोला बोला. बाली ठीक आहे ना? हो हो ठीक आहे ना. कुठे आहे ती? दे तिला फोन. ती स्वयंपाक करते ती. हा. तिला काऊन काम करायला लावतेस ग तू? हा, तू कर ना स्वयंपाक. ती आपल्या घरी पाहुणे आली आहे ना? अहो मीच करत होते. मी म्हंटल तिला अगं तू करू नकोस म्हणून, पण तुम्हाला माहितीये ना तिचा स्वभाव किती हट्टी आहे. कुणाचं ऐकतच नाही ती, म्हणून करतेय. मला माहिती आहे ग, फुकटचं खायला आवडत नाही माझ्या बालीला, म्हणून काम करते ती. तू घे काळजी, घे बालीची. हो हो घेईन. अहो म्हणून तर मुद्दाम तिला स्वयंपाक करू दिलाय, म्हणजे तेवढंच तिचं मन रमेल ना. हो बरोबर आहे. मी परवा येतोय, कदाचित तोवर सावरेल ती. हो 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 चल ठेवतो. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हे असं खोटं बोलणं फार काळ चालणारं नाहीये. ही राधिका आली नाही ना तर खरंच प्रॉब्लेम होईल. पुन्हा एकदा फोन करून बघते तिला. ती पोट्टी हातात आली असती तर चांगली वटणीवरती आणली असती तिला. चांगली संधी गेली. तिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. आणि द्या बरं तुमचा हात. आलं घालून चहा ठेवलाय, मस्तपैकी पिऊन घ्या हळूहळू, म्हणजे डोकं ठणकायचं थांबेल. आणि आधी तुम्ही शांत व्हा बरं. शांत शांत कशी होऊ? जोवर मी माझ्या घरी जात नाही ना तोवर काही शांत होत नाही. काय झालंय ताई? तुम्ही मला नीट सांगणार आहात का? आणि तुम्ही रस्त्याने का धावत होतात? अगं ती शन्या. कोण शन्या? तीच ती यांची गुरुनाथ साहेबांची. आईने मला सांगितलंय सगळं, की तिच्यामुळेच तुम्ही आणि गुरुनाथ साहेब एकमेकांपासून दूर झालात. हो तीच ती. तिच्यामुळेच माझ्या सुखी संसाराला दृष्ट लागली. तिच्यामुळेच माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा माझा नवरा माझा नाही राहिला. म्हणून जीवाचा राग करून धावत होते मी तिच्या मागे. तिला विचारणार होती, बाई अशी काय चुकी झाली माझ्याकडून म्हणून तू माझ्या संसारात आग लावून राहिली? माझ्या नवऱ्याने असं काय पाहिलं तुझ्या आत की जे माझ्यात नाही दिसतं त्याला कधीच? हे विचारणार होती. ताई प्लीज रडू नका तुम्ही. रडून कुठलाही प्रश्न सुटत नाही. आणि आई म्हणते ना की कधी कधी काळ हाच सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर असतो. आणि गुरुनाथ साहेबांना कळत नाहीये की ते आता काय करतायत, पण ते जेव्हा भानावर येतील ना तेव्हा त्यांना सगळ्यात आधी तुमचीच आठवण येईल. आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये असं तर नाहीये ना? काय माहिती, माझा तर आता कशावरतीच विश्वास नाही. काय केलं नाही मी माझ्या संसारासाठी? सगळं केलं. मंगळागौर पूजली, वटपौर्णिमेची पूजा केली,
उपास तापास व्रत वैकल्य सगळं केलं, पण माझ्याच वाट्याला हे असं का आलं ग? कुठे कमी पडले मी? नाही नाही ताई, तुम्ही असा विचार करू नका. आत्ता काय होतंय त्यापेक्षा पुढे काय करायचं ना ह्याचा आपण विचार करूया. आणि सध्या कुठे राहताय तुम्ही? अथर्व कुठे? अथर्व नागपूरला त्याच्या आजी आजोबांकडे गेला. मी माझ्या दादाकडे एवढे दिवस राहतेय, पण मला त्याच्याकडे खूपच अवघडल्यासारखं वाटून राहिलं ग. असं वाटतं की त्यांच्या संसारात उगीच आपली अडचण कशाला, पण दुसरीकडे असंही वाटतं की नाही तर मग जाऊन जाऊन जाणार कुठे मी? माझ्याकडे तर माझ्या खर्चाला सुद्धा पैसे नाही. कळत नाही काय करू. कधी नोकरी करायची वेळ नाही ना आली, पण आता वाटून राहिलं मला प्रत्येक बाईने आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे, नोकरी केली पाहिजे. मला कोणावरती भारून राहायचं नाहीये ग. नाही ताई, तुम्ही आधी ना हा विचार करणं बंद करा. आणि मी आहे ना तुमच्यासोबत, आई सुद्धा आहे. आपण करूयात काहीतरी. आणि राहिला प्रश्न तुमच्या राहण्याचा, तर तुम्ही इथेच राहा. इथे हो म्हणजे चालेल ना? तसं आमचं घर तुमच्या इतकं पॉश नाहीये. पॉश हे तरी कुठे माझं राहिलंय. आणि मी इथे राहिली तर तुमच्यावरतीच भार होईल ना. अहो भार कसला? आज मी जो युनिफॉर्म घातलाय ना तो फक्त तुमच्या कृपेमुळे. तुमच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालंय. तुम्ही मला एक नवीन आयुष्य दिलंय. आणि आज तुम्हाला गरज असताना मी तुम्हाला एकटं सोडू? अजिबात नाही. लहान बहिणीच्या हक्काने सांगते ते, इथेच राहा. तुला आणि बकुळा मावशीला कशाला उगीच त्रास? आई असं काही नाहीये. उलट तुम्ही इथे राहिलात ना तर आईलाही बरंच वाटणार आहे. पण माझ्या दादाला काय वाटेल? तो नाही ऐकायचा. आपण सांगूयात ना त्यांना. थांबा, नाही अगं नको, अगं खरंच नको. हे घ्या फोन आणि सांगा दादांना की तुम्ही इथेच राहताय. नको, खरंच नको. ते काही नाही, मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. तुम्ही माझं ऐका. फोन घ्या आणि दादांना सांगा की तुम्ही इथेच राहताय. प्रज्ञा अगं सांगा दादांना. घ्या बरं, करा आत्ता फोन. आता कसं ऐकलत? तुम्ही फोन करा, तोवर मी चहा घेऊन येते. हॅलो हा सुनबाई, मी बोलून राहिलो. बाबा, इकडे सगळं ठीक आहे ना? हा, इकडे सगळं ठीक आहे. तू कशी आहे बाळा? मी बरी आहे. इकडे काही बरं वाटत नाही बेटा. हे सगळं व्हायला नको होतं. त्या ऐताडाचा फोन आला होता तुला? अजून नाही आला. काय करू या पोट्याचं काही समजून नाही राहिलं. लहान असताना तर मारवून मुरकुटून त्याला सुतासारखं सरळ केलं असता. बाबा, मी जाऊ द्या ना. तुम्ही शांत राहा. मला तर विचारानं झोप लागत नाही. आज आम्ही आहोत म्हणून अथर्व इथे आहे. तर काय केलं असतं तू आणि अथर्वने? गुरु लहान होता ना, तर त्याला बोट धरून रस्ता दाखवला, नीट चालायला शिकवला. वाटलं होतं पोरगा मोठा झाल्यावर आमचा आधार बनेल, पण परिस्थिती काही वेगळीच झाली. त्यानं बापाचं बोट सोडलं, आता कुठेतरी भरकटच चाललाय. तिकडे ते पोट्ट आणि इकडे अथर्व. अथर्व, त्याला काय झालं? बाबा, अथर्व बरं आहे ना? नाही नाही, अथर्व ठीक आहे ग, पण सारखी आठवण काढतो तुझी, बाबाची. त्या गुरुला स्वतःच्या पोट्याबद्दल काही वाटत नाही हे बघून ना तळपायाच्या मस्तकच जाते माझ्या. अथर्व कुठे? बोल बेटा. अथर्व, आईशी बोल. हॅलो आई. हॅलो आई. अथर्व, कसा आहेस बेटा तू? आई मला इथे नाही जायचंय, तुझ्याकडे जायचंय. मला आठवण येत आहे तुझी पापवांची. मी मम्मा देख कला मट्टी पण नाही गल्ला.
आई लवकर ये ना. तर बघ काळजी नको करू, मी येईन तुला घ्यायला. आई बाप्पा खूप वाईट आहे ग. आपल्याला खायला नाही आले का? अजून ते आनंदी खेळत आहे. अरे आपल्याला ते खूप पॉइंट जमवायचे ना अजून, ते नाही जमून राहिले म्हणून. आई मला कंटाळा आला, नाही गेलाय जाय. तू ये लवकर. हवं येईन मी तुला घ्यायला. हं? आजोबा आई लढते आहे. आलो सुनबाई. काय करू रे अथर्व, काही समजून नाही राहिलं. जन्मदाता बाप म्हणून पोराला कसं जगावं हे शिकवण्यासाठी असमर्थ ठरलो मी.